नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। सुट्टीसाठी गावी आलोय तर आईंसोबत आज मी मस्त अशी पावसाळा विशेष रानभाजी बनवली आहे। सोबत आईंच्या हातची गरमागरम भाकरी सुद्धा असणार आहे। तर ही रानभाजी पावसाळ्यामध्ये मिळते। हिला दुडीची फुलं, दवडीची फुलं किंवा काही भागांमध्ये जिवतीची फुलं सुद्धा म्हणतात। शहरांमध्ये सुद्धा बहुतेक विकत मिळत असेल, पण मी पहिल्यांदाच आज गावी आल्यानंतर पाहिली आणि खाल्ली सुद्धा आहे। आईंनी जशी रेसिपी सांगितली तशीच मी तुम्हाला दाखवते। ही झाडाची किंवा वेलीची पानं आहे आणि या फुलांची अशी तुरे असतात। हे तुरे तोडून घेतले जातात। आता भाजी करण्यासाठी यांना निवडून घ्यायचे असतात। तर निवडून घेण्यासाठी काय करायचं, हे जिवतीच्या फुलाचे म्हणजेच दुडीच्या फुलाचं देठ पकडायचं आणि तोडून घ्यायचं, म्हणजे ही फुलं मोकळी होतात। सगळीच फुलं आपल्याला या पद्धतीने निवडून घ्यायची आहे। अगदी झटपट निवडून होतात, अजिबात जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तुम्ही या फुलांची भाजी कधी खाल्ली आहे का? तुम्ही सुद्धा यांना दुडीची फुलं म्हणतात की अजून काय म्हणतात, कमेंट करून नक्की कळवा। तर फुलं मी छान निवडून घेतली। यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आणि एकदा हलक्या हाताने यांना धुवून घ्यायचे। जास्त चोळून वगैरे घ्यायचे नाही, कारण फुलं नाजूक असतात, तुटायला नको। फुलं निवडून झाली, स्वच्छ धुवून झाली। आता भाजी कशी करायची ते पाहूया। मस्त चुलीवरच आज आपण गावरान भाजी करतोय। कढई गरम केली आहे, त्यामध्ये तेल घालायचं। एक मोठ्या आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरून घेतलाय, कांदा यामध्ये घालायचा। हवं तर कांदा तुम्ही बारीक चिरून घेतला तरीही चालेल, पण मी उभा लांब पातळ चिरून घेतलाय। भाजी खाताना चवीला खूप छान लागत होती। तर कांदा आपण यामध्ये घालायचा। कांदा थोडासा जास्तच घ्यायचा, लहान किंवा मध्यम असेल तर 2 घेतले तरीही चालेल। कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। मंद ते मध्यम आचेवर कांदा आपण छान असा परतून घेऊया। कांदा थोडासा परतला, हलकासा मऊ दिसतोय, लगेच त्यामध्ये ठेचून घेतलेलं जिरं लसूण घालायचंय। 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं मी ठेचून घेतलंय, कांद्यासोबत एकजीव करायचं। आता कांदा हलका लालसर होईपर्यंत परतायचा, म्हणजे त्यासोबत जिरं लसूण सुद्धा व्यवस्थित परतलं जाईल। ही भाजी करताना पाणी वगैरे काहीच वापरलं जात नाही, जास्त वेगवेगळे कुठलेच मसाले नाही। गावरान साधी सोपी अशी भाजी आहे। कांदा असा हलकासा लालसर होईपर्यंत मी परतून घेतलाय, जास्त ब्राऊन वगैरे करायचा नाही। त्यानंतर पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे, म्हणजेच लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। दुडीची फुलं आपण निवडून धुवून घेतलेली आहे, पाणी काढून घेतलंय। ही फुलं यामध्ये घालायची। फुलं दिसायला किती सुंदर दिसताय ना। या फुलांना ना मंद मंद असं सुगंध सुद्धा असतो आणि याच्या देठाचा जो भाग आहे तिथे थोडासा गोडवा सुद्धा असतो। ही भाजी ना आई मला म्हटलेल्या की खाल्ल्यानंतर ना तुला अंडा भुर्जीसारखी लागेल। तर खरंच ही भाजी चवीला अप्रतिम अशी लागत होती। मी पहिल्यांदाच खाल्ली आहे, पण आता मला असं झालंय की मला परत परत ही भाजी खायची आहे। फोडणीमध्ये ही दुडीची फुलं आपण व्यवस्थित अशी एकजीव करून घ्यायची आहे। आता जरी फुलं जास्त दिसत असली, शिजल्यानंतर ही भाजी गळते। व्यवस्थित आपण हे फुलं एकजीव करून घेतले। चवीनुसार मीठ घालायचंय, पण आईंनी मला सांगितलं होतं की मीठ अगदी कमीच घाल, कारण हे आत्ता तरी जास्त दिसतंय पण गळून जातात, जास्त मीठ घालू नको, खारट होण्याची शक्यता असते। म्हणून मीठ मी अगदी कमीच घातलंय, तुम्ही सुद्धा तुमच्या गरजेप्रमाणे घाला। एकजीव करून झालेला आहे। आता पाणी वगैरे काहीच घालायचं नाही। झाकण ठेवून मंद आचेवरती एक 6 ते 7 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचंय। मध्ये झाकण काढून एकदा तळापासून मिक्स करायचं, म्हणजे भाजी तळाला लागत किंवा करपत नाही। मी सुद्धा चुलीतला जाळ कमीच केलेला आहे। तर मंद आचेवरती एक 6-7 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची। भाजी शिजलेली आहे, पाहू शकतात। जाळ मी अगदी कमी ठेवला होता, सुरुवातीला जास्त दिसत होती, आता अगदी ही गळलेली आहे। सुगंध अप्रतिम येतोय। मस्त दुडीच्या फुलांची गावरान रानभाजी आपली तयार झाली आहे। दिसायला सुंदर दिसते, चवीला सुद्धा अप्रतिम होती। दुडीच्या फुलांच्या चमचमीत भाजीसोबत खाण्यासाठी आज आईंच्या हातची गरमागरम बाजरीची भाकरी असणार आहे। नेहमी तुम्ही मलाच पाहतात भाकरी चपात्या रेसिपी करताना, पण आज गावी आलेलो आहे तर आईंना म्हटलं आई तुम्ही भाकरी कराल का, तर त्या सहज हो म्हटल्या। त्यांना सुद्धा आवडलं। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही सुट्टीसाठी आलो होतो, तेव्हा आईंसोबत मी खानदेशी खिचडी चुलीवर दाखवली होती, पण मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ केला होता, तो तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की पहा। मस्त आईंनी बाजरीचं पीठ घेतलंय, त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान पीठ मळून घेताय। त्याचसोबत चुलीवर तवा सुद्धा गरम करायला ठेवलेला आहे। आईंच्या हातची भाकरी चवीला अप्रतिम लागतात। आईना आमच्या भाकरी खूप छान करतात। त्यांना कितीही भाकरी जरी करायला लावल्या ना,
20, 25, 30 तरी त्यांची भाकरी अगदी एकसारखी, तितकीच पातळ आणि तितक्याच आकाराची असते. मस्त अशी भाकरी करतात आई. आईनं छान पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर भाकरीसुद्धा छान अशी थापून घेतली आहे. खूप मोठी नाही, खूप लहान नाही, खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अशी मध्यम मस्त भाकरी थापलेली आहे. चुलीवर तवा छान गरम झालेला आहे, त्यावर भाकरी घातली आणि वरतून पाणी फिरवायचं. पाणी अगदी काठोकाठ छान फिरवायचं, म्हणजे भाकरीला तडे जात नाही आणि भाकरी एकसारखी भाजली जाते. तर छान असं भाकरीला पाणीसुद्धा लावून घ्यायचं आणि वरतून हलकीशी कोरडी होईपर्यंत भाजायची. खूप जास्त कोरडीसुद्धा होऊ द्यायची नाही. भाकरीचं पाणी जर वरतून खूप कोरडं झालं ना, तरीही भाकरीला तडे जातात. म्हणून हलकीशी कोरडी होईपर्यंत एका बाजूने तिला भाजून घ्यायची आहे. खालच्या बाजूने भाकरी थोडीशी पचली म्हणजे भाजली की तिला उलटून घ्यायची. या पद्धतीने वरतून हलकीशी ओलसरच हवी आणि खालच्या बाजूने सुद्धा ती मनाने तवा सोडेपर्यंत छान भाजून घ्यायची आहे. तर चुलीवरच्या भाकरी चवीला अप्रतिम लागतात. आमच्या घरात सुद्धा गावी रेग्युलर स्वयंपाक गॅसवरच होतो आणि पाणी वगैरे तापवण्यासाठी चूल आहे, पण ती घराच्या मागच्या बाजूला आहे, म्हणून तिथे उजेड इतका पुरेसा नसतो, म्हणून मी तिथे रेसिपी केली नाही. तरी आम्ही आमच्या गच्चीवर चूल ठेवून रेसिपी केलेली आहे उजेडसाठी. भाकरी मस्त खमंग खरपूस झालेली आहे. आजची आपली पावसाळा विशेष रानभाजीची थाळी किंवा गावरान थाळी तयार आहे. दुडीच्या फुलांची चमचमीत भाजी आणि स्पेशल आईंच्या हातची गरमागरम बाजरीची भाकरी. पापुद्रा पाहू शकतात किती छान असा मोकळा झालेला आहे. मस्त अशी थाळी तयार आहे. त्याचसोबत आईंच्या हातचं चटपटीत घरचं गावरान लोणचं. मला म्हणाल ना मंडळी की लोणचं आत्तापर्यंत तुला कोणाच्या हातचं जास्त आवडतं, तर लग्नानंतर आईंच्या हातचं लोणचं खाल्ल्यानंतर मी ठामपणे सांगते, याआधी आणि यानंतर मला फक्त आईंच्याच हातचं लोणचं आवडतं. याआधी मला इतकं लोणचं कुणाच्याच हातचं आवडलं नाही जितकं मला सासूबाईंच्या हातचं आवडतं. अप्रतिम असं लोणचं करतात त्या. तुम्हाला सुद्धा मी एकदा त्यांच्या हातचं लोणच्याची रेसिपी नक्की दाखवेल. टेस्ट करून पाहूया. पहिल्यांदाच खाते. तर अप्रतिम अशी भाजी होती. फुलांचा मंद मंद सुगंध, देठातला थोडासा गोडवा, कांद्यामुळे चव अप्रतिम लागते. आणि मी सांगेल, चपातीसोबत न खाता भाकरीसोबतच खा. नक्की करून पहा. विस्मरणात चाललेला पदार्थ किंवा आपली ही गावरान रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आता तुम्ही सुद्धा ट्राय करायलाच हवी. कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. परत भेटते अशाच एक छानशा गावरान रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. त्याचसोबत तुम्हाला चुलीवरच्या अजून काही रेसिपी पाहण्याची इच्छा असेल तर लवकर आजच कमेंट करून नक्की कळवा.